बीड जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती। त्या महिलेला 2 लेकरं होते। सुखाचा संसार सुरू होता। सगळं काही सुरळीतपणाने सुरू होतं। पण मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच त्या विवाहित महिलेच्या नवऱ्याचं अपघाती निधन होतं। म्हणून त्या महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि ती महिला तिच्या 2 लेकरांना घेऊन त्यांचा सांभाळ करते। कसा तरी उदरनिर्वाह करून त्यांना त्या ठिकाणी जगवते आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगत असते। पण मात्र एक दिवस त्या विवाहित महिलेकडं एक मोबाईल आला होता आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून टाइमपास करण्यासाठी ती महिला सोशल मीडियाचा देखील वापर करत होती। मग सोशल मीडियाचा वापर करत असतानाच इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्या विधवा महिलेची ओळख एका 30 वर्षीय तरुणासोबत होते। मग सुरुवातीला ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं। दोघा जणांमध्ये चांगल्या पद्धतीनं बोलणं चालणं सुरू होतं। मग बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू होतं की ते जे 30 वर्षाचं समोरचं पोरगा आहे ते त्या महिलेला थेट भेटायची इच्छा व्यक्त करतं। कारण की त्यानं तिची सगळी माहिती घेतलेली असते की ती विधवा आहे, तिला 2 लेकरं आहेत, तिला आता मागं पुढं कोण नाही। त्यामुळं या तरुणाने त्या महिलेला आश्वासन दिलं की मी तुझ्यासोबत लग्न करतो, तुझ्या लेकरांचा सांभाळ करतो, तू कशाला टेन्शन घेते, मी आहे ना। असे वेगवेगळे आश्वासनं या 30 वर्षाच्या पोरानं त्या विधवा महिलेला दिले आणि आश्वासनं देऊन त्या महिलेसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली। जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो त्या महिलेला वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं देत होता, वेगवेगळ्या ठिकाणी नेत होता आणि सगळं काही सुरळीतपणानं बायको असल्यासारखंच करत होता। पण मात्र हा सगळा प्रकार वारंवार घडत असल्यामुळं एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधल्या एका गावामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न 13 वर्षापूर्वी गावातल्याच एका तरुणासोबत लग्न झालं होतं। मग लग्न झाल्यानंतर त्या तरुणीचा सुखाचा संसार सुरू झाला आणि या सुखी संसारामध्ये त्या तरुणीला 2 लेकरं सुद्धा झाले। सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना लग्नाच्या काही वर्षानंतरच त्या तरुणीचा त्या महिलेच्या नवऱ्याचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला, निधन झालं। मग नवऱ्याच्या निधनानंतर त्या 2 लेकरांची जबाबदारी त्या महिलेवर आली होती। ती महिला त्या 2 लेकरांचा उदरनिर्वाह मोलमजुरी कामं करून त्यांचा उदरनिर्वाह करत होती आणि त्याच गावामध्ये त्याच परिसरामध्ये राहत होती। मग त्या परिसरामध्ये राहत असताना त्या महिलेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून गावातल्याच एका 30 वर्षीय तरुणासोबत ओळख झाली होती। सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। आता या महिलेला 2 लेकरं होते, त्यांचा सांभाळ करायचा होता। तर ते जे 30 वर्षाचं पोरगा आहे ते या महिलेला लग्नाचं आश्वासन देत होतं, मी तुझा सांभाळ करेल, तुझ्या लेकरांचा सांभाळ करेल, मी तुझं आयुष्य सुखकर करेल असं आश्वासन त्या महिलेला देत होता। मग त्या महिलेला सुद्धा वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये नवीन कोणीतरी येतोय, आपल्याला लग्न करण्याचं आश्वासन देतोय, आपल्या लेकरांचा सांभाळ करण्याचं आश्वासन देतोय। म्हणून त्या महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून तो जसं सांगतोय तसं ती महिला त्याच्यासोबत करत गेली। जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये यायचं तेव्हा तेव्हा तो महिलेला ब्लॅकमेल करायचा, आश्वासन द्यायचा आणि सगळं काही सुरळीतपणानं करायचा। बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला। पण मात्र त्या पोराचं या महिलेकडून आता मन भरलं होतं आणि त्याला तिच्यासोबत लग्नसुद्धा करू वाटत नव्हतं। म्हणून त्यानं या महिलेपासून ती गोष्ट लपून ठेवली आणि या महिलेच्या मुकाट्याच लपून दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न केलं। तारीख होती 14 ऑगस्ट 2025ची। 14 ऑगस्ट 2025 रोजी त्या विधवा महिलेला अंधारात ठेवून त्या 30 वर्षाच्या तरुणानं लग्न केलं आणि लग्न करून त्याच्या बायकोसोबत राहत होता आणि इकडं या महिलेसोबत सुद्धा संपर्कात होता।
पण मात्र या महिलेला त्या गोष्टीची माहिती मिळाली तरी ही महिला शांत बसली. आपलं नाव जाईल, इज्जत खराब होईल म्हणून त्या महिलेनं घडलेला सगळा प्रकार कोणालाही सांगितला नाही, काही नाही. पण मात्र त्याचं लग्न झालं तरी त्याला या महिलेकडे येऊ वाटत होतं, सगळं काही सुरळीतपणानं करू वाटत होतं. म्हणून तो 31 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा एकदा त्या विधवा महिलेच्या घरात आला आणि त्या महिलेकडं थेट शरीर सुखाची मागणी करू लागला. त्या महिलेनं सांगितलं, तुझं लग्न झालेलं आहे, तू आता कशाला माझ्याकडे आला? जिच्यासोबत लग्न झालं आहे तिच्यासोबतच जा, माझ्याकडं येऊ नको असं सांगितलं. तेव्हा त्या 30 वर्षीय तरुणाला त्या महिलेचा राग आला. तो बळजबरी त्या महिलेच्या घरात घुसला आणि तिच्यासोबत जबरदस्तीनं रात्रभर त्या ठिकाणी सगळं काही केलं आणि हे सगळा प्रकार केल्यानंतर तो त्या ठिकाणावर निघून गेला. पण मात्र हा प्रकार घडल्यानंतर आता ती विधवा महिला शांत बसली नाही. तिनं तात्काळ जवळचं केजचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला, तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ज्या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाईसुद्धा सुरू केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. कोणी लग्नाचं आश्वासन देतं, कोणी नोकरीचं आश्वासन देतं, कोणी पैशाचं आश्वासन देतं, आणखी कोणी कशाचं आश्वासन देतं. पण मात्र महिला, मुली, तरुणी यांनीसुद्धा कुठल्याही आश्वासनाला बळी पडलं नाही पाहिजे. आधी लग्न कर, मग पुढं बघू असं थेटपणानं सांगायला पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचे प्रकार घडणार नाहीत. पण मात्र या पोराला त्याच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं, तर मग यांनीसुद्धा तिला आश्वासन नव्हतं द्यायला पाहिजे. त्याचं आयुष्य, तिचं आयुष्य आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं आयुष्य, तिघाजणांचं आयुष्य खराब करायला नव्हतं पाहिजे असं अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.